आम्ही फूड इन्स्पेक्टर असल्याचे भासवून अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी व श्रीरामपूर तालुक्यात अनेक डेअरी व दूध संकलन चालकांना लाखो रुपयांना गंडा घातलेल्या तोतया फूड इन्स्पेक्टर सह एकाला ग्रामस्थ व दूध संकलन करणाऱ्या डेअरी चालकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। याबाबत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजले नाही। यामधील 3 जण पसार असल्याचे बोलले जाते। याबाबत सविस्तर वृत्त असे की श्रीरामपूर तालुक्यामध्ये अनेक मोठमोठे दूध संकलन केंद्र व दूध डेअरी कार्यरत आहे। प्लॅन चालक व दूध डेअरी चालकांना गंडा घालण्यासाठी राहुरी व श्रीरामपूर तालुक्यातील काही तोतई अधिकारी बनवून आम्ही फूड इन्स्पेक्टर असल्याचे सांगून काही दूध संकलन करणाऱ्या डेअरीवाल्यांना 1 लाखापासून 5 लाखापर्यंत खंडणी घेतली आहे। सदर प्रकार हा गेल्या आठवड्यापासून राहुरी व श्रीरामपूर तालुक्यात होत आहे। याबाबत काही दूध डेअरीवाल्यांनी फूड इन्स्पेक्टर यांच्याशी संपर्क केला असता संबंधित तोतया इन्स्पेक्टर हा खरा चेहरा समोर आला। सदर घटना ही टाकळीमिया परिसरात श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजे खुरसनगाव येथे घडली आहे। नागरिकांनी या तोतया फूड इन्स्पेक्टर यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलीस पुढील तपास करत असल्याचे समजले आहे। संबंधित डेअरी चालकांनी त्या 2 तोतया फूड इन्स्पेक्टरला लाखो रुपये कोणत्या कारणातून दिले याचा अर्थ संबंधित डेअरीवाले हे दुधात भेसळ करत असावे असा तर्कवितर्क लावला जात आहे। यावर काय कारवाई होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, श्रीरामपूर, अहिल्यानगर। 2, 1 स्टार्ट। तुमचं नाव काय, तुमचं सगळं काय घडलं? माझं नाव प्रशांत बाळासाहेब पडा, राहणार महांकाळ वडगाव। तर माझा दुधाचा व्यवसाय आहे। तर माझं संकलन करून गाडी थोड्या अंतरावर गावाच्या थोडं बाहेर आल्यावर ते 3 अधिकारी म्हणून जे आले होते त्यांनी गाडी थांबवली आणि त्याच्यामधून त्यांनी मला सांगितलं की बाबा तुमच्या गाडीतले शॅम्पल चेक करायचे। तर शॅम्पल चेक करायचे म्हटल्यावर मग मी गाडी थांबवली आणि शॅम्पल चेक करायसाठी ते गाडीत चढले। तर मला झाकण उघड लावले कॅनची, तर ती कॅनमध्ये माशा गबळ असं दिसल्या कारणास्तव त्यांनी मला दमदाटी केल्यावर आणि म्हणायला लागले की तुला आम्ही जेलमध्ये टाकू, 3 महिन्याची तुला सजा होईल आणि त्याच्यामध्ये तुला 5 लाख रुपये द्यावं लागेल तरच तुला आम्ही सोडू असं बोलले आणि माझ्याकडून त्यांनी नाही करता 4 लाख रुपये घेऊन गेले। हे पैसे तुम्ही म्हणजे कसं काय दिले आपण? ते माझ्या मित्रांकडून फोन करून असं मी थोडे करून 4 लाख जमा केले आणि मग ते श्रीरामपूरमध्ये मार्केट यार्डजवळ आणि काही पुन्हा हॉटेलजवळ त्यांच्या ताब्यात दिले। संबंधितांवर काय व्हायला पाहिजे असं वाटतं? त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांनी जे असे आमच्यासारखे गरीब लोकांना जे लुटण्याचा प्रयत्न केला त्यावर त्यांच्यावर चांगलीच कार्यवाही झाली।